हॅलो. सो वेलकम टू लेट्स लर्न. आता आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज. सो इथे व्यवस्थित बघा, हेडलाईनमध्ये सगळे कॉन्सेप्ट आहेत. आपण इथे काय बघणार आहोत? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज. मीन्स आपल्याला काय काढायचं आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं आहे. बट ड्यू टू whom? ड्यू टू अ पॉइंट चार्ज, अ डायपोल्स अँड सिस्टम ऑफ अ चार्ज. सो आपण 3 टॉपिक्स आहेत ॲक्च्युली या व्हिडिओवरती. 3 टॉपिक्स आहेत. एक पॉइंट चार्जमुळे आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं आहे, एक डायपोल मुवमेंटमुळे, आणि त्याच्यानंतर एक सिस्टीम ज्या सिस्टीममध्ये चार्जेस आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण कोणासोबत जाऊ? पॉइंट चार्ज सोबत जाऊ. ठीक आहे. सो लेट्स गो. वेलकम टू लेट्स लर्न. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट अ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज. सो बेसिकली मी काय करते, कन्सिडर करते की हा एक चार्ज आहे. ठीक आहे. आणि इथे हा युनिट चार्ज घ्यायचा आहे. कोणता चार्ज घ्यायचा आहे? युनिट चार्ज घ्यायचा आहे. हा काय राहील तुमचा? युनिट चार्ज. युनिट, आणि तो पण कोणता चार्ज? युनिट पॉझिटिव्ह चार्ज. आपल्याला एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर करायचा आहे. मीन्स हा किती कुलमचा राहील? 1 कुलमचा. आणि याला काय करायचं आपल्याला? इन्फिनिटी पासून, जसं की तुम्हाला आय होप तुम्ही सगळ्यांनी पहिले व्हिडिओ बघितलेले असतील आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं की आपल्याला एक चार्ज आणायचा आहे एका इन्फिनिटी डिस्टन्स पासून अर्थच्या सरफेसवरती. एकदम फर्स्टवाला व्हिडिओ आठवला? हेच फाइंड आउट करत होतं इलेक्ट्रिक पोटेन्शियल वगैरे. सो जर सपोज तुम्हाला एक एक चार्ज आहे, तो दिलेला आहे आणि तो इन्फिनिटी डिस्टन्स पासून तुम्हाला अर्थ सरफेसवरती आणायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण जे डेरिव्हेशन केलं होतं सेम इथं तेच आहे. सगळं काही सेम आहे. बस इथं चार्जची व्हॅल्यू दिलेली आहे जी की आहे 1 कुलम. या चार्जची व्हॅल्यू आहे 1 कुलम. आणि हा जो चार्ज आहे तो आहे अननोन. मीन्स या चार्जची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, ज्याच्या जवळ आपल्याला या चार्जला न्यायचंय. तर हा किती डिस्टन्स वरती आहे? इन्फिनिटी डिस्टन्स वरती. आता अर्थच्या सरफेसच्या ऐवजी मी काय कन्सिडर करते? इथे एक चार्ज कन्सिडर करते लाईक दिस. हा तुमचा आहे एक चार्ज आहे. या चार्जला इथून ओढून मला कुठे न्यायचंय? याच्या जवळ. कळालं? तिथून ओढून त्याला त्याच्या जवळ न्यायचंय. इथून ओढून याला याच्या जवळ न्यायचंय. ठीक आहे. सो हा कोणता चार्ज आहे तुमचा? हा हा मेन चार्ज आहे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर त्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते ऑब्व्हियसली काय राहील? इन्फिनिटी राहील. आफ्टर दॅट सो मला याला इथून इथपर्यंत न्यायचंय, आणि इथून इथपर्यंत नेण्यासाठी मी काय करेल? वर्क डन कॅल्क्युलेट करेल. बट मी इन्फिनिटीवरती वर्क डन डायरेक्टली कॅल्क्युलेट नाही करू शकत. म्हणून मी काय करेन? याचं छोटंसं डिस्टन्स घेईन. म्हणजे जर ही इन्फिनिटी लाईनने, तर हे काय झालं? त्याचं एकदम छोटंसं डिस्टन्स झालं, जे की मी कन्सिडर करते. मग आता मी काय कन्सिडर करते की माझा हा जो चार्ज आहे त्याची इथे खूप छोटीशी मुवमेंट, म्हणजे ह्या चार्जची मुवमेंट इथून तर इथपर्यंत होते. म्हणजे ह्या चार्जला मी एम पासून एन पर्यंत आणते. ठीक आहे. या चार्जला कुठून येते? एम पॉइंट पासून एन पर्यंत. सो एम पासून तर एन पर्यंत त्याची डिस्प्लेसमेंट होतीये जी की आहे dr. ठीक आहे. आणि आपली जी पहिली डायग्राम तीच कॉपी केलेली आहे. पहिल्या डायग्राम मध्ये R2 होतं, तर इथे त्याला स्मॉल r ने इंडिकेट केलेलं आहे आणि R1 ला x इंडिकेट केलेलं आहे. x म्हणजे कोणता डिस्टन्स आहे? जिथे की तुमचा चार्ज ठेवलेला आहे. ठीक आहे. हा चार्ज Q पॉइंट पासून जे की आहे x, आणि हा चार्ज त्याच्यानंतर जेव्हा हा ए पॉइंट वर येईल, म्हणजे याला मी ओढून, मीन्स आता सपोज माझ्याकडे ॲनिमेशन नाही दाखवत आहेत, पण सपोज याला मी अशा प्रकारे ओढलं आणि इथून ओढून इथपर्यंत आणलं. सो आणल्यानंतर ह्या दोघांमधलं डिस्टन्स ए पॉइंटला आणायचं आहे मला चार्ज. हा जो चार्ज आहे ना त्याला इन्फिनिटी पासून ए पॉइंट पर्यंत आण. सो ए पॉइंटला आल्यानंतर या दोघं चार्ज मधलं जे डिस्टन्स राहील ते काय तुमचं? स्मॉल आर. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे कळालेलं आहे. मी हे इरेज करते. सो बेसिकली याच्यावर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स राहील हे तर सगळ्यांना माहिती आहे. तर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ह्या चार्जवरती जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स राहील त्याची मॅग्निट्यूड काय राहणार आहे? इथे फोर्स इज इक्वल्स टू, इथे फोर्सची मॅग्निट्यूड काय राहील? 1 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट क्यू डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. सो एक्स इज बेसिकली अ डिस्टन्स जिथे की तुमचा चार्ज लोकेट केलेला आहे, आणि जो सोर्स चार्ज आहे त्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते आहे तुमचं एक्स. आणि हा जो क्यू आहे हा कोणता चार्ज आहे? सोर्स चार्ज आहे.
ठीक आहे, पॉझिटिव्ह क्यू हा सोर्स चार्ज आहे आणि 1/4πε0. ओके, हे सगळ्यांना कळालं. हा याच्यावरचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, या चार्जवरचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ऑब्व्हियसली दोन्ही पॉझिटिव्ह आहे तर रिपल करतील. हा युनिट चार्ज पण पॉझिटिव्ह आणि सोर्स चार्ज पण पॉझिटिव्ह आहे, तर हा काय करेल, रिपल करेल. फोर्सची डायरेक्शन अशा प्रकारे राहील आणि त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काय राहील, ही. ठीक आहे, ही तुमची डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आणि ही आहे फोर्सची डायरेक्शन. ऑब्व्हियसली हे दोघं जर एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शनला असेल तर वर्क डन काय येईल, वर्क डन काय सांगते मी नेहमी प्रत्येक वेळेस, आपण डायग्रामला ॲज इट इज कॉपी करून घेऊ पहिले. ठीक आहे, सो इथे जर मी वर्क डन कॅल्क्युलेट केलं, वर्क डन कुठे कॅल्क्युलेट करते, फक्त आणि फक्त एवढ्या भागासाठी. सो द अमाऊंट ऑफ वर्क डन फॉर द dx डिस्प्लेसमेंट. जर सपोज मी याला dx कन्सिडर केलं, dr च्या ऐवजी dx पण म्हणू शकता, dr पण म्हणू शकता. जर मी इथे dx कन्सिडर केलं तर dx डिस्प्लेसमेंटसाठी जे वर्क डन होईल ते काय असतं, फोर्स आणि वर्क डन, सॉरी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांचा डॉट प्रोडक्ट. पण इथे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही आहे, फोर्सची डायरेक्शन ही आहे. दोघांमध्ये अँगल किती येतोय, 180 डिग्री. इथे अँगल किती येतोय, 180 डिग्री. अँटी पॅरलल देत नाही की नाही आहे एकमेकांना. सो इथे अँगल किती झाला, 180 डिग्री. सो ऍक्च्युअल मध्ये वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांचा डॉट प्रोडक्ट. सो ऍक्च्युअली ते डॉट प्रोडक्ट काय होतोय, इथे मॅग्निट्यूडने मल्टिप्लाय करेन अँड कॉस 180 डिग्री. सो कॉस 180 इज इक्वल्स टू, सो इथे कॉस 180 किती येणार आहे, -1. सो दॅट्स वाय इथे मायनस साइन आपण इंडिकेट करतो, म्हणजे हे दोघं एकमेकांच्या अपोजिट साइन्स, अपोजिट डायरेक्शन मध्ये. सो टोटल वर्क डन इज इक्वल्स टू फोर्सची मॅग्निट्यूड अँड डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड. बट हे वर्क डन कशा पुरतं झालं, हे वर्क डन झालं फक्त आणि फक्त m to n, मीन्स फक्त आणि फक्त ह्या डिस्टन्स पुरतं. जर सपोज हा पॉइंट चार्ज मला m पासून तर n पर्यंत न्यायचा आहे, तर त्या जागेपुरतच हा पॉइंट चार्ज 1 कुलमचा m ते n पासून न्यायचा आहे. तर तेवढ्या पुरतं झालेलं वर्क डन काय राहील, तेवढ्या पुरतं झालेलं वर्क डन मी ते कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता आला तुमची मेन गोष्ट. जर सपोज मला वर्क डन कॅल्क्युलेट करायचंय ओव्हर या पूर्ण याच्यावरती, इथे पूर्ण याच्यावरती. सो टोटल वर्क डन काय येईल माझं, टोटल वर्क डन काय येईल माझं, इथून तर इथपर्यंत कॅल्क्युलेट करते की नाही, इथून झालेलं, इथून सुरुवात होते आणि एंड कुठे होतोय, इथे होतोय. मीन्स इन्फिनिटी पासून सुरुवात होते आणि एंड कुठे होतोय, आर वर होतोय. कारण इथे डिस्टन्स मी काय कन्सिडर केलंय, आर कन्सिडर केलंय. आणि वर्क डन काय तुमचं झालेलं, आपण हे छोटंसं वर्क डन जे कॅल्क्युलेट केलं होतं याच्यावरती, त्याला इंटिग्रेट करतोय ओव्हर द लेंथ. म्हणजे आपण काय करतोय, सगळ्या वर्क डनची समेशन घेतोय बेसिकली. सो -f dx. ओके, हे काय झालं, टोटल वर्क डन झालं, टोटल वर्क डन. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला हे कळालं. इट्स अजून संपलेलं नाहीये लेक्चर, डोंट वरी. सो टोटल वर्क डन काय आलं तुमचं, टोटल वर्क डन इज इक्वल्स टू इन्फिनिटी पासून कुठपर्यंत, स्मॉल आर पर्यंत, f - f dx. ओके, कारण हे लाईक लेंथ वरती होतंय की नाही तुमचं, म्हणून आपला जो इंटिग्रेशन आहे तो dx विथ रिस्पेक्ट टू x आहे. म्हणजे याचा अर्थ काय राहील, इथं आपल्याला आन्सर काय येईल, आपल्याला इथे आन्सर काय. सो इथे फोर्स काय होता आपला, फोर्सचं इक्वेशन काय होतं, फोर्स इज इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय 4π एप्सिलॉन नॉट मल्टिप्लाइड बाय क्यू एक्स स्क्वेअर. हा फोर्स काढला होता की नाही आपण, तर या फोर्सची मॅग्निट्यूड ॲज इट इज टाकू, -1 डिवायडेड बाय 4π एप्सिलॉन नॉट क्यू डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर dx. तर याच्यापैकी कॉन्स्टंट ज्या गोष्टी आहेत त्या ब्रॅकेटच्या बाहेर घेऊन घेऊ. सो कॉन्स्टंट काय काय, -1 डिवायडेड बाय 4π एप्सिलॉन नॉट इंटू क्यू, इंटिग्रेशन ओव्हर इन्फिनिटी टू आर 1/x स्क्वेअर dx. सो पहिले मी काय करते, इंटिग्रेशन काढून घेते. तुम्हाला इथे इंटिग्रेशन सांगते, 1/x स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येतं विथ रिस्पेक्ट टू dx, -1/x. -1/x कसं आलं, कारण हे x आपण काय घेऊ शकतो, x चा न्यूमरेटर -2. सो x -2 + 1 डिवाइड बाय -2 + 1. तर हे काय येईल तुम्हाला आन्सर, -1 डिवायडेड बाय -1. आणि याला फक्त आपण इथे फक्त -1 वरती घेतला आणि x⁻⁻1 ला खाली x लिहिले. ही स्टेप मी डायरेक्ट इथे ॲज इट इज लिहिलेली आहे. ठीक आहे,
हे सांगायची गरज नव्हती, बट हे तुम्हाला सांगितलं की इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करायचं. सो ऍक्च्युली इथे पेज कमी पडतंय आपल्याला. इथेच मी इंटिग्रेशन पुढे कंटिन्यू करते. तुम्ही नेक्स्ट पेज वरती लिहा, जास्त गर्दी करू नका, तर नाहीतर तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे. सो मी हे पण रफ करून देते. इथे इंटिग्रेशन इथपर्यंत आल्यानंतरची जी नेक्स्ट स्टेप आहे ती सांगते. ठीक आहे. कारण पुढच्या पेजवर नाही जाता येते म्हणून मी इथेच कंटिन्यू करते. सो -1/4πε0 इंटू क्यू इज इक्वल्स टू इंटिग्रेशन काय आलं होतं माझं 1/x आणि लिमिट्स काय आहे इन्फिनिटी टू आर. सो इन्फिनिटी टू आर लिमिट्स आहेत म्हणजेच काय येईल आन्सर -1/4πε0 क्यू 1/r मायनस 1/∞. सो 1/∞ काय असतं तुमचं 0. सो हे काय झालं कॅन्सल 0. सो -1/4πε0 इंटू क्यू बाय आर. सो बेसिकली जे टोटल वर्क डन आहे ते काय आलं तुमचं टोटल वर्क डन इज इक्वल्स टू -1/4πε0 इंटू क्यू बाय आर. हे आलं आपल्याला, हे मिळालं डेरिवेशन. सो अगेन आता तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट कडे जे पहिल्या व्हिडिओवरती मी तुम्हाला दाखवलेले होते. ठीक आहे. आपण काय करत होतो, मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी या दोघांमध्ये एक छोटासा बदल आहे. आपण पुन्हा जुने कॉन्सेप्ट रिवाइज करू. आय नो खूप सारे मुलं विसरले असतील. इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे काय सांगितलं होतं मी की जेव्हा तुम्ही युनिट चार्जला इन्फिनिटी पासून 0 पर्यंत म्हणजे एका डिस्टन्स पर्यंत आणताय, पर्टिक्युलर डिस्टन्स पर्यंत आणताय. डिस्टन्स घेऊन आपण इन्फिनिटी पासून तर एका डिस्टन्स पर्यंत आणताय. कोणाला आणतायत युनिट चार्जला. तर त्याच्यासाठी जे वर्क डन करतो, त्याच्यासाठी काय करतो, जे वर्क डन करतो ते आहे त्याचं पोटेन्शियल. आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणा किंवा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी म्हणा. ठीक आहे. सो जेव्हा आपण एखाद्या पर्टिक्युलर चार्जला, जी की त्याची व्हॅल्यू ते दिलेली राहते, सो जेव्हा आपण एखाद्या चार्जला अगेन्स्ट इट्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इथे पण अगेन्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणतो आणि इथे पण अगेन्स्ट त्याच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या आणतो आपण. कारण हा जर पॉझिटिव्ह राहिला आणि इथे हा एक क्यू आहे, हा आपण कॅपिटल क्यू घेऊ. ठीक आहे. हा पण कॅपिटल क्यू घेऊ. सो ह्या चार्जला आपल्याला कॅपिटल क्यूच्या याच्यावरती न्यायचंय आणि हे दोघं जर पॉझिटिव्ह असतील तर याचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय राहील, अशा प्रकारे राहील. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय होईल, याच्या अगेन्स्ट राहील. सो याच्या इलेक्ट्रोस्टॅटिकच्या फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये फोर्स देऊन, म्हणजे या डायरेक्शन मध्ये फोर्स देऊन याला इथून ओढून याच्या जवळ आणायचं, म्हणजे इन्फिनिटी पासून एका डिस्टन्स पर्यंत आणायचं. तर त्याच्यासाठी जे वर्क डन करतो ते काय तुमचं पोटेन्शियल एनर्जी. ऍक्च्युली इथे काय चार्ज दिलेला असतो आणि पोटेन्शियल मध्ये चार्ज नसतो. हा काय असतो 1 कुलम असतो, युनिट चार्ज असतो. ठीक आहे. आणि इथे एक 1 कुलम पेक्षा जास्त चार्जची व्हॅल्यू दिलेली असते. बस एक छोटासा फरक आहे या दोघांमध्ये. आता कळालं तुम्हाला. मी पोटेन्शियल एनर्जी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे खूप वेळेस रिपीट केलेलं आहे. आय होप याच्यात काही तुम्हाला डाऊट नसेल. सो या डेरिवेशन मध्ये आपण काय करत होतो, हा चार्जची व्हॅल्यू काय होती 1 कुलम होती. हो की नाही, पहिल्यांदाच सांगितलं होतं ना, या चार्जची व्हॅल्यू काय 1 कुलम. सो मी किती 1 कुलमच्या चार्जला घेऊन येते, म्हणजे जेवढं मी वर्क डन करेन, हे जे मी वर्क डन करेल ते वर्क डन कोणाच्या इक्वल राहील, एनर्जीच्या इक्वल, पोटेन्शियल एनर्जीच्या इक्वल राहील की पोटेन्शियल, सांगा. लाईक गेस करा 1-2 मिनिटांनंतर, मग टॅली करा माझा आणि तुमचा आन्सर बरोबर आहे की नाही. व्यवस्थित ऐका. जे मी वर्क डन करते इथे युनिट चार्जला इन्फिनिटी पासून तर एका डिस्टन्स पर्यंत आणण्यासाठी, ते कोणाच्या इक्वल राहील, पोटेन्शियल एनर्जीच्या की फक्त पोटेन्शियलच्या. तर ज्यांचा आन्सर पोटेन्शियल आहे, एनर्जी आहे, ते रॉंग आहे. करेक्ट आन्सर आहे पोटेन्शियल. कारण इथे कोणता चार्ज आहे, युनिट चार्ज आहे. ठीक आहे. हा. सो एक काही पॉइंट आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे. अ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल
produces a positive electric potential and a negative charge particle produces a negative electric potential. एकदम सिंपल आहे. याला काय लक्षात ठेवायचं मला सांगा. पोटेन्शियल जे की तुम्हाला इथे मिळालेलं आहे जे की आहे V आणि हे टोटल वर्क डन आहे. ठीक आहे. पोटेन्शियल, सो पोटेन्शियल साठी तुम्हाला फायनली काय मिळालं हे जे की V. पोटेन्शियल साठी काय आलं तुमचं फायनली बेस्ट. मी दुसऱ्या पेनने लिहिते. इथे पोटेन्शियल काय आलं तुमचं -Q डिवायडेड बाय 4 epsilon नॉट R. आणि हा जो Q आहे तो काय सोर्स चार्ज आहे. ठीक आहे. याला मी हवं तर कॅपिटल Qच लिहित जाते प्रत्येक वेळेस तुमच्या बेटर अंडरस्टँडिंग साठी, नाहीतर तुम्हाला कन्फ्युजन होत राहील. ठीक आहे. कॅपिटल Q लिहिते म्हणजेच सोर्स चार्ज आहे. सो हा जो सोर्स चार्ज आहे तर ऑब्व्हियसली जेव्हा सोर्स चार्ज पॉझिटिव्ह राहील तेव्हा पोटेन्शियल पण पॉझिटिव्ह राहील आणि जेव्हा सोर्स चार्ज निगेटिव्ह राहील तेव्हा पोटेन्शियल पण इथे काय राहील. सॉरी माझं एक इथे छोटीशी मिस्टेक झाली. मी इथे इंटिग्रेशन घेताना मायनस साइन, मी इंटिग्रेशन ऍक्च्युअली तुम्हाला इथे बरोबर सॉल्व्ह करून दिलं, बट इथे घेताना मीन्स इथे मायनस साइन विसरले. सो इथे मायनस साइन येईल, त्याच्यानंतर ही मायनस साइन आणि इथे असलेली मायनस साइन, हे मायनस आणि मायनस काय होईल प्लस होऊन जाईल, म्हणून इथे प्लस येईल. ठीक आहे. मी तेच विचार करते की इथे मायनस साइन कसं काय आलं डेरिव्हेशन मध्ये. सो दिस इज माय मिस्टेक. सो आपला पॉईंट काय होता, जर सपोज हा चार्ज पॉझिटिव्ह राहील तर हा पॉझिटिव्ह पोटेन्शियल क्रिएट करेन आणि जर सपोज हा चार्ज निगेटिव्ह राहील तर हा कोणता पोटेन्शियल क्रिएट करेन, निगेटिव्ह पोटेन्शियल क्रिएट करेन. ओके. सो ॲट R इज इक्वल्स टू, मी इथे लिहून घेते हवं तर तो फॉर्म्युला, आपल्याला पुन्हा पाठीमागे जायची गरज नाही. 4 epsilon नॉट R. ठीक आहे. सो पॉझिटिव्ह साठी पॉझिटिव्ह पोटेन्शियल, निगेटिव्ह साठी निगेटिव्ह चार्ज साठी निगेटिव्ह पोटेन्शियल. ॲट R इज इक्वल्स टू इन्फिनिटी V इज इक्वल्स टू 0. का असं, कारण जेव्हा डिस्टन्स इन्फिनिटी वरती आहे, R इज इक्वल्स टू काय इन्फिनिटी, R इज इक्वल्स टू काय इन्फिनिटी, जर मी ते इन्फिनिटी टाकलं तर 1/इन्फिनिटी काय होतं 0 होतं. दिस शोज दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज 0 ॲट इन्फिनिटी. म्हणून आपण नेहमी मागच्याही ग्रॅव्हिटेशनलच्या डेरिव्हेशनच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की इन्फिनिटी डिस्टन्स वरती आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल जे आहे ते काय कन्सिडर करायचंय, 0 कन्सिडर करायचंय. रेफरन्स पॉइंट काय घ्यायचा आहे, 0 घ्यायचा आहे. कुठे, इन्फिनिटी वरती, स्पेस मध्ये. म्हणून आपण स्पेसला पोटेन्शियल, नेहमी स्पेस मध्ये आपण पोटेन्शियल जे आहे ते 0 कन्सिडर करतो, कारण ते रेफरन्सला एकदम इझी जातं. जर तुम्ही विथ अर्थ कन्सिडर करू शकता तर ते 0च राहील. विथ मून कन्सिडर करशाल तर ते अगेन पोटेन्शियल स्पेस 0 राहील. विथ मंगल ग्रह कन्सिडर करशाल तर पोटेन्शियल काय राहील, 0 राहील. कुठे, स्पेस मध्ये. ठीक आहे. आणि आपण अर्थ वरती का पोटेन्शियल 0 कन्सिडर करत नाही, कारण अर्थचा जो सरफेस आहे तो ओबडधाबड आहे. सो बेसिकली जर तुम्ही म्हणजे आता जर सपोज असं, आता ही अर्थ आहे आणि इथे हा सरफेसच आहे, कारण कुठे हिमालय देन कुठे दरी वगैरे आहेत, अशा प्रकारे सरफेस आहे अर्थचा. तर इथे जर तुम्ही पोटेन्शियल काय कन्सिडर करताय, 0 कन्सिडर करताय आणि इथे तुम्हाला फाइंड आउट करायचं, इथे चार्जचं पोटेन्शियल फाइंड आउट करायचं, ह्या चार्जला इथून ते इथपर्यंत न्यायचं आहे. ठीक आहे. आणि इथे त्याचं पोटेन्शियल काय 0 आहे. सो ऑब्व्हियसली इथे काहीतरी पोटेन्शियल राहील. म्हणजे इथून इथे नेण्यासाठी जर सपोज मी आता चार्ज इथून इथे नेते तर माझं पोटेन्शियल मी इथे पण काय करते, बाय मिस्टेक 0च कन्सिडर करते, कारण मी अर्थच्या सरफेस वरती 0 कन्सिडर करत होते. पण दोन वेगवेगळ्या पॉईंटचं सेम पोटेन्शियल कसं काय राहील. जर हा 0 आहे तर हा पण 0 कसं काय राहील, इथे काही ना काही पोटेन्शियल राहील की नाही. सो त्याच्यामुळे आपण अर्थवरती कन्सिडर करू शकत नाही. फॉर एनी पॉइंट ॲट अ डिस्टन्स R फ्रॉम द पॉइंट चार्ज Q, द व्हॅल्यू ऑफ V इज द सेम and is independent of the direction of R, and hence the electrostatic potential due to a single charge is spherically symmetric. बेसिकली इथे काय सांगितलेलं आहे, आपण काय कॅल्क्युलेट केलं, इथे व्यवस्थित बघा, आपण इथे काय कॅल्क्युलेट केलं, हा चार्ज आहे हा इन्फिनिटी डिस्टन्स वरती आणि याला इथून मी कुठे घेऊन येते, ए पॉइंटवर, इथून ए पॉइंटवर घेऊन येते. इथे या चार्जला 1 कुलमच्या चार्जला मी घेऊन येते. ठीक आहे. सो जितकं याचं पोटेन्शियल किती आलं, कॅपिटल Q डिवायडेड बाय 4 epsilon नॉट R. सो या चार्जला इथून इथपर्यंत घेऊन येण्यासाठी जितकं पोटेन्शियल लागतंय तेच सेम पोटेन्शियल मला इथे पण लागेल.
म्हणजे जर सपोज मी इथे हा आर कन्सिडर केला इथून इथपर्यंत, तर या चार्जला इथं कुठे इन्फिनिटी वरती कन्सिडर करा तुम्ही, तिथून इथपर्यंत आणण्यासाठी, इथून इथपर्यंत आणण्यासाठी, मीन्स इथे मला डायग्राम खूप मोठी नाही काढता येते, आता इथे आर कन्सिडर करा तुम्ही, ठीक आहे, आणि हा इन्फिनिटी पॉइंट आहे. सो इथून इथे माझा चार्ज आहे, ठीक आहे, इथून या चार्जला मला इथे न्यायचं आहे, हा 1 कुलमच्या चार्जला इथून इथे न्यायचंय, तर इथे लागणारं पोटेन्शियल सुद्धा सेम राहील, इथे लागणारं पोटेन्शियल सुद्धा सेम राहील, इथे लागणारं पोटेन्शियल पण हे आणि हे पोटेन्शियल नेहमी सेम राहील. का? कारण हा जो चार्ज आहे तो काय स्पेरिकली सेम, मीन्स सेम अमाऊंट ऑफ चार्ज डिस्ट्रीब्यूट करतो आणि त्याच्यामुळे सेम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स राहील त्याचा स्पेरिकली. सो तो डायरेक्शन आरच्या डायरेक्शन वरती डिपेंड नाही करत, आरच्या डायरेक्शन वरती डिपेंड नाही करत, म्हणजे आरची डायरेक्शन इथे अशी आहे की अशी आहे की अशी आहे, याच्यावरती इथे आरच्या डायरेक्शन वरती डिपेंड करतोय का? नाही, मॅग्निट्यूड वरती डिपेंड करतोय. डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड मध्ये डिफरन्स तुम्हाला माहितीच असेल, युअर 12th स्टँडर्ड स्टुडंट्स. सो इथे आरच्या डायरेक्शन वरती डिपेंड नाही करत, हा जो पोटेन्शियल आहे तो स्पेरिकली काय राहील? सेम राहील. स्पेरिकली सेम राहील म्हणजे कसा? अशा प्रकारे, लाईक दिस सर्कल. इथे मी सर्कल नाही दाखवता आलंय, पण पूर्ण सर्कल मध्ये तुम्ही कुठूनही पॉइंट घेऊन या, म्हणजे जर सपोज मी डायग्राम काढून दाखवते, तिथे म्हणण्याचा अर्थ काय आहे मी सांगते तुम्हाला. जर सपोज हा माझा सोर्स चार्ज आहे, ठीक आहे, जो की आहे कॅपिटल क्यू, आणि माझे जे पॉइंट चार्जेस आहेत ते हे 1 कुलमचे, ते अशा प्रकारे, हा इथे, हा इथे, त्याच्यानंतर 1 कुलम अगेन इथे आहे एक, 1 कुलम अगेन दिस वन, 1 कुलम अँड 1 कुलम, ठीक आहे. सो बेसिकली मी काय करते, हे इन्फिनिटी डिस्टन्सला आहे आणि यांना मला आणायचे एका पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत, एका पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत म्हणजे मी कन्सिडर करू शकते की आर डिस्टन्स पर्यंत. एक मिनिट, आपण लाईक मी जर हे सर्कल काढलं, ठीक आहे, सर्कल समजून घ्या, आय नो ते वाटत नाहीये. सो मी काय करते, यांना इथपर्यंत आणते, म्हणजे कुठपर्यंत? आर, सेम रेडियस आहे, सेम आहे, डिस्टन्स सेम आहे. सो या चार्जेसला हे जे चार्जेस आहेत ना, हे जे चार्जेस आहेत ना, यांना ओढून मी इथपर्यंत घेऊन येते, इन्फिनिटी पासून इथपर्यंत घेऊन येते, ओढून इन्फिनिटी पासून इथपर्यंत आणलं, ओढून इन्फिनिटी पासून याला इथपर्यंत आणलं, याला पण पुन्हा इथपर्यंत आणलं, याला पण पुन्हा इथपर्यंत आणलं, अगेन या चार्जला पण इथपर्यंत आणलं, याला पण इथपर्यंत आणलं. सो यांच्यासाठी जे लागणारं जे आता याच्यासाठी काय लागलं? V1, याच्यासाठी काय लागलं? V2, याच्यासाठी V3, V4, V5 आणि V6. तर आपला हा थर्ड पॉइंट काय सांगतो, हा जो चार्ज आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड चार्ज आहे, कारण तो स्पेस मध्ये आहे, म्हणून V1 इज इक्वल्स टू V2 इज इक्वल्स टू V3, V4, V5 आणि V6 हे सगळेचे सगळे पोटेन्शियल सेम राहतील. का सेम राहतील? कारण तुमचा हा जो पोटेन्शियल आहे, पोटेन्शियलची व्हॅल्यू काय आपली? Q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट R. सो हा जो पोटेन्शियल आहे तो आरच्या डायरेक्शन वरती डिपेंड नाही करत, तो कशावरती डिपेंड करतो? मॅग्निट्यूड वरती, आरच्या मॅग्निट्यूड वरती. सो इथे मॅग्निट्यूड चेंज होते का? नाही, मॅग्निट्यूड चेंज नाही होते, म्हणून इथे जर तुम्ही कोणताही चार्ज स्पेरिकली घेऊन आले तर तुमचा तो चेंज होणार नाही, त्याची व्हॅल्यू, सगळ्या चार्जेसची व्हॅल्यू काय राहील? सेम राहील. तुम्ही हवं तर ही डायग्राम काढू शकता आणि याच्या खाली लिहू शकता V1 इज इक्वल्स टू V2, V3, V4, V5. या पॉइंटचा हाच अर्थ आहे, ठीक आहे. तुम्हाला हवं तुम्ही ही डायग्राम कॉपी करून घ्या, आय प्रेफर की तुम्ही ती कॉपी करा. आता कन्सिडर करा, आता आपल्याला इथे काय करायचं? व्हॅरिएशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड पोटेन्शियल विथ अ डिस्टन्स बघायचं आपल्याला. सो मी इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती डार्क ब्लॅक कलरने इंडिकेट करते आणि पोटेन्शियल जे आहे ते रेड लाईनने इंडिकेट करते. आता इथे मला सांगा पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय? V इज इक्वल्स टू Q डिवायडेड बाय
4 पाय ॲप्सिलॉन नॉट आर. आणि इलेक्ट्रिक फील्ड साठी फॉर्म्युला काय माझा? सो इथे इलेक्ट्रिक फील्ड साठी फॉर्म्युला काय? 1 डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर. तर याचा अर्थ काय झाला? इलेक्ट्रिक फील्ड ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल चालली डिस्टन्सच्या स्क्वेअरला, आणि पोटेन्शियल जे तुमचं पोटेन्शियल आहे ते इन्व्हर्सली डिपेंड झालं डिस्टन्सच्या लाईक इथे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल झालं डिस्टन्सला. इथे इलेक्ट्रिक फील्ड स्क्वेअरला आहे आणि इथे डायरेक्टली डिस्टन्सला आहे. तो ऑब्व्हियसली हा आपल्याला कसा ग्राफ देईन? अशा प्रकारे, लाईक दिस. बघा व्यवस्थित. असा ग्राफ का आला? कारण जेव्हा जेव्हा तुमचं इथे पोटेन्शियल वाढेल तेव्हा डिस्टन्स काय होईल? कमी होत जाईल. आणि जेव्हा जेव्हा पोटेन्शियल कमी होत जाईल तेव्हा डिस्टन्स काय होईल? वाढत जाईल. कारण दोघांमध्ये काय कोणतं रिलेशन आहे? इन्व्हर्स रिलेशन आहे. इथे सुद्धा इन्व्हर्स रिलेशन आहे, बट इथे कशाशी प्रोपोर्शनल आहे? स्क्वेअरशी प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच याचा अर्थ जर सपोज ही छोटीशी क्वांटिटी असेल, म्हणजे 2 क्वांटिटी असेल, तर इथे काय होईल? आरचं डिस्टन्स काय होईल? आर जर सपोज 2 आहे असं कन्सिडर करा. आरची व्हॅल्यू काय? 2 आहे. त्याच्यानंतर मी आरची व्हॅल्यू काय केली? 4 केली. आरची व्हॅल्यू काय केली? 4 केली. म्हणजे इथे काय झालं? 1/4 झालं. म्हणजेच ही व्हॅल्यू जी आहे ती 1/4 ने आता काय होईल? कमी होईल. बट इथे काय होईल? ई काय होईल? ई काय झाला? 1/4 स्क्वेअर. सो म्हणजेच ई ची व्हॅल्यू काय होईल? 1/4 स्क्वेअर ने वाढेल. मीन्स 1/16 ने वाढेल. इथे 1/4 ने ही व्हॅल्यू वाढेल व्ही ची, आणि इथे ई ची व्हॅल्यू 1/4 स्क्वेअर ने वाढेल. म्हणजे ऑब्व्हियसली ई ची मॅग्निट्यूड काय राहील? जास्त राहील. सो त्याच्यामुळे लाईक दिस हा ग्राफ अशा प्रकारे येईल. कळालं याच्यात असा डिफरन्स काय? कारण हे काय होत आहे? डबल. इथे काय होत आहे? डबल फंक्शन होत आहे. सो दिस इज फॉर ई अँड द रेड वन इज फॉर व्ही. मी तुम्हाला म्हणून प्रत्येक वेळेस सांगते की वेगवेगळे पेन ठेवत जा, म्हणजे तुम्हाला कळत जाईल. आणि ही आहे डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स. ठीक आहे. सो हा ग्राफ तुम्हाला कळाला असेल आय होप. आणि आय होप तुम्हाला हे लेक्चरही कळालं असेल. सो लेट्स सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, बाय बाय. आणि नेक्स्टचे व्हिडिओ राहतील ते मी एक तर खाली डिस्क्रिप्शन लिंक मध्ये किंवा सजेशन बॉक्स मध्ये किंवा प्लेलिस्ट मध्ये इथे राहतील. तुम्ही प्लीज बघा. एक कॉन्सेप्ट शोधी सांगते मी तुम्हाला, आणि लवकरात लवकर आपण लाईक संपवूया हा चॅप्टर. ओके, बाय बाय.